यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमधील जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2000 विद्यार्थ्यांनी पसायदान गायलंय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्ट रोजी पसायदानाचं सामूहिक पठण करण्याचं शिक्षण विभागाने आदेश दिले होते। त्यानुसार 2000 विद्यार्थ्यांनी एका सुरात पसायदान गायलंय। बुलढाण्यात संग्रामपूरमध्ये आदिवासी समाजासाठी 40 टपरी गोमालियासह इतर गावांमध्ये गावठाण मंजूर करण्यात आले। त्यामुळे आता आदिवासी समाजाला घरकुलासह इतर योजनेचा लाभाचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे आनंदित झालेल्या आदिवासींनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात येत जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले। मुंजवाड खमताणे मार्गावर अपघात झालाय। मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना भरधाव वाहनानं उडवलंय। या अपघातामध्ये एक महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य 3 महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। पालघरमध्ये हुतात्मा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। 14 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांविरोधात चले जाव आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारकांवर पालघर येथे गोळीबार करण्यात आला होता। या गोळीबारात पालघरमधील गोविंद गणेश ठाकूर, काशीनाथ पागधरे, रामप्रसाद भीमाशंकर तिवारी यांच्यासह 5 स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म्य आलं होतं। पालघरकरांकडून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। 2021च्या दरड दुर्घटनेतील दरडग्रस्त साखर सुतारवाडी ग्रामस्थांचे पुनर्वसन झालं नसल्यानं भाड्याच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे येथील ग्रामस्थांनी गावात सरण रचून शासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय। स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांचं आत्मदहन करणार आहे। पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेमधून आपल्या शेतात वृक्ष लागवड केली होती। गेल्या 2 वर्षांपासून सदर शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम न मिळाल्यानं अखेर त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाला तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे गोसीखुर्द धरणाचे दृश्य पाहण्यासारखं होतं। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सव संपन्न झाला। आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा पारंपरिक रानभाज्यांचं संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं हा महोत्सव तालुका कृषी विभाग, उमेद आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता। नाशिकच्या मनमाडजवळील माळेगाव नारायणगाव घडगेवाडी परिसरात रानडुकरांनी धुडगूस घातलाय। मका पिकांचं रानडुकरांनी नुकसान केलंय। नारायणगाव येथील देविदास उगले पाटील यांच्या मक्याच्या शेतात रात्रीच्या सुमारास रानडुकरांनी नासधूस केली। वन विभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगर मनपानं एका दिवसात 8.65 कोटींची वसुली केली आहे। इतिहासात प्रथमच एका दिवसात एवढी वसुली झालेली आहे। थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी राबवत असलेल्या शास्ती से आझादी मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी घनसावंगी येथील 2 कृषी सहाय्यकांचं निलंबन करण्यात आलंय। निलंबनाचा आकडा 23 वर गेला असून 76 जणांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे। पावसामुळे आयुध निर्माणी चांदा वसाहतीतील केंद्रीय शाळेवर झाड कोसळले। यात 5 विद्यार्थी जखमी झालेत। एक विद्यार्थिनी गंभीर असल्यानं तिला उपचारासाठी चंद्रपुरात हलवण्यात आलंय। राजगुरुनगरमधील पंचक्रोशीतील तिन्हेवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे। लोकवस्तीमध्ये फिरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। अमरावती चांदूर बाजार तालुक्यात विपुल चौधरी या शेतकऱ्यानं सेंद्रिय पद्धतीनं संत्र्याची बाग फुलवली आहे। रासायनिक पद्धतीचा कुठेही अवलंब न करता विपुल चौधरींनी 450 झाडांची संत्रा बाग फुलवली आहे। विशेष म्हणजे तापमान वाढीचा यावर कुठलाही परिणाम झाला नाही। या बागेतून 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पादन होईल अशी अपेक्षा विपुल चौधरींनी व्यक्त केली आहे। येवल्यात सोयाबीन पिकावर टोबॅको रिंग स्पॉट व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय। समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती। शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं आता उत्पन्नात घट होण्याची भीती आहे। जळगावच्या बोरनार शिवारात वन्य प्राण्यांनी धुडगूस घातलाय। रानडुकरांनी मका पिकांचं नुकसान केलंय। निलगाई आणि रानडुकरांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय। भंडारदरा धरण परिसरात प्रशासनाकडून गर्दी नियोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत। 15 ऑगस्ट पासून या परिसरात पर्यटनासाठी गर्दी होते। त्यामुळे एकेरी वाहतूक केली असून नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। गोंदियात कोण बनेगा करोडपतीचा डाव रंगला। 80 शाळेतील 400हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। पोतदार आणि प्रोग्रेसिव्ह शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारत 21,000, 15,000 आणि 11,000 रुपयांचं पारितोषिक मिळवलं।
विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 15 ऑगस्ट निमित्तानं तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। संत नामदेव पायरी, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, भक्त निवास इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। श्रीरामपूरमधील मूकबधीर विद्यार्थ्यांकडून जनजागृती रॅली काढण्यात आली। हातात तिरंगा घेऊन चेहऱ्यावर देशभक्तीचा उत्साह घेऊन निघालेल्या या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। अमरावतीच्या हरिसाल गावात स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाला। या गावाला डिजिटल गावाचा मान मिळाला। मात्र इथे अस्वच्छ सार्वजनिक शौचालय, रस्त्यावर वाहणारं शौचालयातील सांडपाणी, गटारांमध्ये साचलेली घाण असं चित्र पाहायला मिळतंय। पालघरचे मिनी गोवा अशी ओळख असलेल्या केळवे या पर्यटन स्थळी बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर फिरताना बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला असून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या ट्रकचा रांजणगाव गणपती जवळ अपघात झालाय। चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं ट्रक पलटी झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालंय।